अर्धा किलो बरं काय करा त्याचं हे चिगोराची भाजी म्हणून एक प्रसिद्ध आहे, रानभाजी आहे आणि हे भोकर किंवा तुमचं गोंधन या झाडांपासून हा त्याचा हे आलेला आहे, मोहर आलेला आहे, त्याचा हा फळ आहे. या झाडाची भाजी होते म्हणजे चिगोराची आणि त्याच्यापासून पोटाचे जे विकार असतात ही आरोग्यासाठी एकदम वर्धक आहे. त्याच्यामुळे पोटाचे आजार, पोटावर असलेली सुजन, पोटाच्या आत असलेल्या आतड्यावर असणारी सुजन हे यापासून कमी होते, टॉक्सिक कमी होतो आणि त्याच्यामुळे ही आयुर्वेदिक भाजी प्रत्येकाने खाल्ली पाहिजे. वर्षातून किमान एक वेळ तरी या भाजीचा आस्वाद नागरिकांनी घ्यावा अशी एक आहे आणि ही रानभाजी म्हणून आपल्या एरियामध्ये सर्वत्र मिळते. तुम्ही किती वर्षापासून घेताय? गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या भाजीचा आस्वाद घेत असतो आणि ही वर्षातून किमान 1-2 वेळेस तरी या भाजी आम्ही घेऊन ते करत असतो. मॅडम, चिगोरचा फुलोर जो आहे तो सध्या मार्केटमध्ये दाखल झालेला आहे. या फुलोराचा आरोग्यासाठी कितपत याचा फायदा आहे? कुठले गुणधर्म याच्यामध्ये असतात? खूप चांगला प्रश्न आहे हा. चिगोरचा फुलोरा जो आहे त्यालाच भोकराचा फुलोरा किंवा गोंधनाचा फुलोरा असं म्हणतात. ही एक नवीन जसा मोहर असतो तसाच हा मोहर असतो आणि हा फक्त 15 मार्च ते 15 एप्रिल हा वसंत ऋतूचा जो कालावधी आहे यामध्ये हा उपलब्ध असतो आणि आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी असतो. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, फॉस्फरस असतं, कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडांसाठी हे अतिशय सांध्यांसाठी, हाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर हे शक्तिवर्धक आहे, वीर्यवर्धक आहे, त्यामुळे लैंगिक समस्यांसाठी पण ते तितकंच उपयोगी आहे. त्याचबरोबर जुन्या प्रकारचे जे कफ आहे, खोकला आहे, याच्यासाठी पण ते तेवढंच उपयुक्त आहे. यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे, त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा रोगांवर ते वापरलं जातं. आणि इम्युनिटी बूस्टर म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे अतिशय गुणकारी आहे. जर तुम्ही याचं नियमित महिनाभर सेवन केलं तर तुमची इम्युनिटी बऱ्यापैकी वाढली असं समजायचं. आणि रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी मटणापेक्षाही जास्त चिघोर उपयुक्त आहे. महिलांच्या बाबतीत देखील हे गुणकारी असल्याचं बोललं जातं. अतिशय गुणकारी आहे. जे महिलांचे मासिक पाळीचे आजार आहे, तसेच गर्भाशयांचे जे आजार आहे, गाठी होणे वगैरे किंवा पांढऱ्या पाण्याचा त्रास, यावर सुद्धा हे अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे नियमित सेवन पाहिजे. तुम्ही जर म्हणाल 1 दिवस खातोय तर त्यांनी काही होणार नाही. त्याचं नियमित सेवन आणि हे 1 महिनाच उपलब्ध असतं, त्यामुळे तुम्ही नियमित सेवन करा तर तुम्हाला नक्कीच याचे फायदे होतील.